छोड़कर भागते थे। माँ बहनों की ऐसी रखवाली की जिसने, माँ बहनों की ऐसी रखवाली की जिसने, मेरे सुबह को बादशाह भी सलाम करते थे। सुशांत शिंदे, निशांत शिंदे आणि आशा बोरगिरी पोलादपूर 200 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद। दुसऱ्या फरमाईश लंबोदरा अजून दुसरी फरमाईश आले लंबोदरा हे लंबोदरा करुणा घेऊन आलो घरा
200 रुपयाचं पारितोषिक. थांबा, आलं प्रथम आहे, नांदेडचं गाव आहे, 500 रुपयाचं पारितोषिक. त्यांना जाऊन दाखवा, आता मंत्री खोटं बोलतात. प्रहर्ष प्रथम आहे, शार्वी प्रतीक जाय, बा पंढरीच्या विठ्ठला 500 रुपये फरमाईश माफ आहे. जरा भुवागडा जरा बघायचं, हे घेऊया 100% एक गण अजून घेतो आणि मोठं बांधता आणला आहे. याला बघा, अरे ह्या सगळं गोल्डन फरमाईश एवढे आता घेऊ का? विचार हा किती आहे एका गणावर ह्या सगळ्या गोष्टी याची चालेल वर्ष अरे एजंट देऊन नाही का कामाला एजंट असो. विचार हा किती आहे त्यांना सुखाला होऊ द्या. प्रचंड कष्ट केले त्या दोघा माय माऊलीने. हे तुमच्यासारख्या बेवड्यानी सारखं त्यांना बोलण्याची एवढी माझी तुमच्याकडे नाही. तुम्ही फक्त मी तुम्हाला कधी ऐकलं तर फक्त सांगा. फालतू करून सोडा. तुमच्यासारखा शाहीर जेव्हा सोडतो मी तेव्हा मलाही वाईट वाटतं. कारण माझा म्हणून म्हणतो तुमच्यासोबत आहे, तुमच्यासोबतच बाकीचे सत्य निकम आहे, माझा डबडे आहे, ऋषिकेश्वर, अनेक लोकांशी माझे ऋणानुबंध तयार झाले. माझं विशेष प्रेम आहे. असले शब्द एकदा झालं, दोनदा झालं, सारखा परत पैसा आलं वगैरे पैसा. या ठिकाणी आणि आखाडे माऊली गाव मांजोळे 500 रुपयाचं पारितोषिक आणि बारकू झोरे देऊ 200 रुपयाचं पारितोषिक. आपण त्या माताला घेतो. नवगणाचं गोंदायचं आणि सुखाला राहायचं, गावदेवाच्या हुकमानं व्याग साधायचं. भेट दिली गावदेवाला, भेट दिली गावदेवाला, तुला गवत बांधायचं आणि कौल बांधायचं. सुखाला लागायचं गळाला, कोण बांधायचं.
नामेवानी घंटा वाजवलेल्या 5 मिनिट घेतो बघा. गवळीचा भाग तर म्हणतात घोंगडी घे काठी घे आणि तू पळ. अगं पळ मी त्या गोकुळात म्हणजे कृष्ण मी नाही गोकुळात तो कृष्ण पळाला. तुला विचारतोय कोण? तुला विचारतोय कोण कृष्णाशिवाय? माझी धरतरी हल्लेली आहे वाळू सगळलेली आहे भाग देतोय का? रेकॉर्ड देतोय. अरे घोंगडीची खोड अरे बळीवर झुललं अरे कुठं अरे गेलं कोण? अरे घोंगडीची खोड बळीवर झुललं नाही कधीच मी पळ. अरे तो कृष्ण आहे तो पळ काढणार आहे या 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 बारक्या बारक्या गवळींच्या मुळे. अरे घोंगडीची खोड बळीवर झुललं नाही कधीच मी पळ. जर नसेल मी तुझ्या जवळ जर नसेल मी तुझ्या जवळ जा समजून संपला तुझा खेळ. जर नसेल मी बघ तुझ्या जर नसेल मी तुझ्या जवळ जा समजून संपला तुझा खेळ. आता माझी गवळ विषय काय? विष्णू अवतारातील लक्ष्मीचं वचन दिलं होतं की माझ्या पुढच्या जन्मात तू राधा होऊ नये. तर राधा म्हणाली नाही लक्ष्मी म्हणाला नाही. मात्र एक अट सांगितली की त्या अवतारामध्ये यादव कुळामध्ये यदू वंशामध्ये मी जेव्हा डोळे उघडे तेव्हा समोर तू पाहिजे. आणि ते डोळेच उघडत नव्हते. त्यांना वाटलं म्हणजे विश्वभानू आणि कीर्तिका हिला वाटलं माझ्या पदरीची मुलगी आली ती आंधळी आली. तिला नशा चढली होती प्रेमाची. विषय काय फक्त कळवा घालतो. अशी गडबड मोठी झाली अशी गडबड मोठी झाली आणि सुदबुद सारी गेली. अशी गडबड मोठी झाली आणि सुदबुद सारी गेली. सांग नशा कोणती केली झापड डोळ्यावरती आली. सांग नशा कोणती केली झापड डोळ्यावरती आली. सुनील घोडे गाव मुर्शी 501 रुपयाचा पारितोषिक मंजूर आहे. थँक्यू सो मच. त्याचप्रमाणे संदीप कांबळे माऊली संगमेश्वर शुभम कांबळे 1001 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद माऊली धन्यवाद. बोवानी प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला त्यांना परत दिली आहे. मात्र मी तुम्हाला पुढच्या वेळापासून ग्रंथाचं पण नाव सांगेन. तुम्ही जे उत्तर दिलं ते मी त्या ग्रंथाला काही वाईट बोलणार नाही किंवा काही बोलणार नाही. रघु त्याला तर करा बघू काय बघितलं आणि मी सांगतो पुढच्या 15 ते 20 मिनिटं 1 तास करा. तुम्ही काय करतात तेच बघतो. हे आदल्या आपण करायच्या दुसऱ्या समोर करायच्या. तुम्ही आज फक्त भिडाच आणि मान वर करून फक्त तुम्ही जातात कसे जातात ते बघतो. तर दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आमच्या ग्रंथानुसार चुकीचं आहे आणि तुम्हाला मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. बघा हे जे सांगतात आम्ही अनेक प्रश्नांची उत्तर दिली त्याने अमान्य केली. अमान्य करा पण त्याची खिल्ली उडवू नका. आपण बोलताना बोलतो मात्र हे शास्त्राचा भाग आहे. अनादिकालापासून ज्या गोष्टी आहेत त्याचा असा चुकीचा वापर करत जाऊ नका. तर त्यांनी ते मान्य केलेले आहे. अनेक बाबा ग्रंथानुसार शास्त्रानुसार तर्क वितर्क
याच्यावर पण दिलेले आहे. आज तो तर्कवितर्कावरती एक उत्तर देतोय. तर त्याला कोण पूजाचा संभाव्य अर्थ आहे. 2 स्त्रियांच्या सहभागातून एक बाळ जन्मलं. ती 2 स्त्रिया म्हणजे 2 अक्षर किंवा 2 शब्द असू शकतात आणि त्या संयोगातून संयोग म्हणजे एकत्र येणे आणि बाळ म्हणजे त्या संयोगातून झालेला नवीन शब्द म्हणजे 2 अक्षरं म्हणजे स्त्रीरूप म्हणजे वेलांटी म्हणतो किंवा काय आणि त्याच्यातून तयार होतो बाळ संयोगातून. तर ते बाळ आहे नवीन म्हणजे जे बाळ जन्मला तो शब्द आणि गावाचं नाव काय तर त्या बाळाचं नाव गावाचं नाव एकच आहे. मी तुम्हाला पुढच्या वेळेस सांगतो. तर प्रसिद्ध परडूच आहे सीता आणि गीता यांच्या संयोगातून जन्मलेला बाळ म्हणजे सांगली. कसं तर सीता आणि गीता ह्या 2 स्त्रिया त्यांच्या नावातील काही अक्षरांचा संयोग केला. सीता मधला सा आणि गीता मधला की. आता हे दोन्ही येतात सागी आणि व्याकरणानुसार पुढचा गीच्या वरती अनुस्वार आहे तर सांगली. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे बाळाचं नाव सांगली आणि गावाचं नाव देखील सांगली. पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या. जास्त काही बोलत नाही. एक फक्त कडवा घेतोय ह्या पाकिस्तानाचं. गोवा 2 मिनिटं थांबा. हा गोवा तुम्हाला प्रश्नाची प्रत दिलेलीच आहे. सांगितलं दिलं होतं जरा फरक पडतो. इस्रायल आणि हमास याचं युद्ध झालं आणि आमच्या बाजूचा बारका कोण पाकिस्तान. त्यांना म्हणती नाक खुपसाची गरज काय नाक खुपसाची गरज काय आहे. असंच असतात समाजात पण असतात. ते देशाचं प्रतिनिधित्व आहे अशी माणसं पण आहेत. काय म्हणतो ऐकून घ्या. काही गरज नसताना झालंय भांडण टोकाचं. तर कंटाळी बरोबर आहे पण फालतू गोष्टीमुळे भांडण सुरू आहे. काही गरज नसताना झालं भांडण टोकाचं. अर्धाला की लोकाचं जास्त येड्या भोकाचं. अर्धाला की लोकाचं जास्त येड्या भोकाचं. तितकंच बोला जितकं तुमचे सहन करण्याची पात्रता आहे. नाहीतर ही वारी इतिहासात नोंद करेल हा शब्द देतो आणि